घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे। आजपासून आणखी 29 रुपयांची दरवाढ लागू करण्यात आली आहे। 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे। मुंबईत सिलेंडरची किंमत 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैशांवर गेली आहे। दिल्लीत घरगुती LPG सिलेंडरची किंमत 942 रुपये झाली आहे। 7 मार्चला 60 रुपयांची दरवाढ झाली होती। हेल बंद केलंय, चुली पण पेटवायच्या बंद केल्यात आणि गॅस लावा आणि गॅसचे पैसे वाढवल्यात। गरिबांनी जगायचं कसं आणि राहायचं कसं? खायचं काय पोटाला? 900 आणि 1000 आणि 2000 रुपयाला जर सिलेंडर घेतला तर बाकीचं काय करायचं खाण्यासाठी? तांदूळ गहू हे कुठून आणायचे? कसं परवडेल तुम्ही सांगा की? प्रत्येक जण मग काय करतो, ज्याला रुपयाची गरज असते तो 2 रुपये मागतोय। मग जिकडे तिकडे भ्रष्टाचार वाढतोय। मग एक कवर चालणार आहे असं? गॅसवर कुणालाच परवडणार नाही। सर्वसामान्य जनतेची सगळी हे सरकारने याच्यावरती काहीतरी निर्बंध आणायला पाहिजे। आम्हाला तर गॅस लाईन हवी आहे, पण ती येतच नाही आहे। म्हणजे सोसायटीत आहे, पण आम्ही अर्ज केला आहे, पण लोक काहीच हे करत नाही आहेत की ती यायला हवी आहे बुवा घरात। तर आम्ही प्रयत्न करतोय, पण त्यांच्याकडनं उत्तरच नाही आहे। आजकाल गृहिणीला 30 रुपयाने म्हणजे 30 रुपये गृहिणीसाठी खूप जास्ती आहे आणि हे कंटिन्यू वाढत राहणार आहे असं चित्र दिसतं आहे। तर हे परवडत नाही आणि रेट वाढवून पण सिलेंडरचा जो क्वांटिटी आहे ती पण कमी केल्या जात आहे। तर ते पण एक म्हणजे लॉसच आहे।